काय झालं आहे की एकच व्यक्ती विशेष सरकारी वकील असा जो दबदबा आपण तयार होऊ दिला, त्याच्यामध्ये न्यायिक व्यवस्थापनामध्ये सुद्धा अनेक अडचणी आलेल्या आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. पण प्रथमदर्शनी त्यांनी विशेष सरकारी वकील पदावर राज्यसभेचे सदस्य असताना राहणं हे अत्यंत बेकायदेशीर असंविधानिक ठरते. संतोष देशमुख खटल्यामध्ये जे म्हणजे आता जी त्याची सुनावणी सुरू आहे, तर त्याच्यावेळी एकदा त्यांनी मीडियाशी असं म्हटलं होतं, जेव्हा त्यांना विचारलं की आता तुम्ही खासदार झालेला, आता तुम्हाला इकडे वेळ देता येऊ शकेल का एवढ्या केस लढवायला, तुमच्याकडे ऑलरेडी आधीच बऱ्याच केसेस आहेत. तेव्हा ते म्हणाले होते की जे सहाय्यक विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे म्हणून त्या केसमध्ये आहेत, तर ही इज अ कॉम्पिटंट आणि माझे इतकेच ते सक्षम आहेत, असं ते म्हणाले होते. मग कुठेतरी सुतोवाच असं त्यांनी केलेलं आहे, पण असं त्यांनी एकदम फिक्स म्हटलेलं नाही की बाबा मी त्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर टाकेन म्हणून. त्यामुळं कुठेतरी तळ्यात मळ्यात भूमिका आहे. नाही, आता बाळासाहेब कोल्हे जे आहेत ते खरोखर सक्षम आहेत आणि त्यांनी मग आता विशेष सरकारी वकील म्हणून त्याच्यात काम करावं पुढे. त्यांनी सहाय्यक म्हणून का का काम करायचं हा मुद्दा आहे. तसंच सगळ्या केसेसमध्ये म्हणजे जी माहिती आम्हाला मिळते आहे की साधारणतः काहीतरी 25 ते 30 केसेस त्यांच्याकडे आहेत आणि ते महत्त्वाच्याच केसेस आहेत आणि ते बऱ्याचशा जिंकणाऱ्या केसेस घेतात असं सुद्धा आहे. आता मग याच्यामध्ये आम्ही RTIचा अर्ज केला. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की आम्हाला स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून पब्लिक सर्वंटच्या डेफिनेशनमध्ये हे येतात का हे आम्हाला सांगा. त्यानंतर त्यांच्याकडे किती केसेस तुम्ही असाईन केलेल्या आहेत ते आम्हाला सांगा. त्यांनी राजीनामा दिलेला आहे का ते आम्हाला सांगा. अशी सगळी माहिती मागितलेली आहे की त्याच्यामध्ये एक जबाबदारी आणि उत्तरदायित्व नक्की झालं पाहिजे, एवढंच आपलं म्हणणं आहे. म्हणजे मी काही उज्ज्वल निकम सरांच्या विरुद्ध नाही, हा म्हणजे काही पर्सनल नाही, काहीच व्यक्तिगत नाही. मी सातत्याने हेच बोलतोय की भारतामध्ये ज्या स्वायत्त यंत्रणा आहे त्या स्वायत्त राहिल्या पाहिजे. कायदा, नियम आणि संविधानातले तरतुदी याचं पालन झालं पाहिजे. मग ते कोणी असो, ते तुम्ही असो किंवा मी असो, आपलं संविधानिक नैतिकतेचं पालन झालं पाहिजे. मग याच्यामध्ये काय होत आहे की पदाची लालसा दिसून येते की दोन्ही पदांवर राहायचं आणि मी राहू शकतो. आणि मग त्यांनी किंवा त्यांच्यातर्फे काही जणांनी असा युक्तिवाद केला की ते कपिल सिब्बल नाही का वकिली करत, त्यांना म्हणा. मग ते अभिषेक मनु सिंघवी असतील. अभिषेक मनु सिंघवी. आता ते काँग्रेसचे असल्यामुळे काय होते की आपण पटकनच हा विषय पक्षीय, जातीय, धार्मिक असा करून टाकतो. तसं ते नाही आहे ना. ते करू शकता, तसं तुम्ही पण करू शकता. पण तुम्ही मग खाजगी केसेस घ्या. तुम्ही विशेष सरकारी वकील म्हणून पब्लिक सर्वंट या डेफिनेशनमध्ये येणारं काम करून सरकारकडून पगार घ्यायचा आणि मग राज्यसभेत सदस्य सुद्धा राहायचं, हे चुकीचं आहे, असंविधानिक, अनैतिक स्वरूपाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला राहायचं असेल तर सरकारने मग नियम बदलावे. नियम बदलले तर काही हरकत नाही ना आम्हाला. हा म्हणजे तो एक ऍक्ट आहेच ना, प्रिव्हेन्शन ऑफ डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट मध्ये जर काही त्याच्यामध्ये आपण जसं आता एक्झम्पशन आहे की नाही मला माहित नाही, पण त्यात नाही, एक्झाम्पशनसाठी विशेष तरतूद सरकारला करावं लागेल. म्हणजे एका व्यक्तीसाठी अशी विशेष तरतूद सरकारला करायची आहे का, हा विषय त्यांनी घेऊन त्याच्यावर एखादं बिल आणून तसं संशोधन ते करू शकतात. ते करावं. कायद्यात बदल झाला तर आपण सगळेच जण तो स्वीकारू, कारण तो भारतासाठीचा सगळा कायदा आहे, भारतासाठीचं संविधान आहे. मग आपण काय होते, एकीकडे आपण म्हणणार की आम्ही संविधान पाळतो, आम्ही संविधान मानतो, आणि मग दुसरीकडे संविधानिक अनैतिकता अशा प्रकारची आपण जोपासायची, हे योग्य नाही असं माझं मत आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही खाजगी वकिली करू शकता, बट यू कांट रिप्रेझेंट एनी गव्हर्नमेंट ॲज अ पब्लिक सर्वंट. बरोबर.